कसं आहे माहित आहे का, ह्याला 900 रुपये महिन्याला खर्च येतोय. ह्याचं वाढतंय 4.5 किलो महिन्याला वजन. आमच्या हिशोबाने 150 ग्रॅमनं वाढतंय. तुम्ही हिशोब करा की 4.5 किलोचं पैसे किती झालं. 700 रुपये मटण धरलं तर 7 चौक 2800 आणि ती 450, म्हणजे 3200 रुपयेचं वाढते आणि ह्याला खर्च होते 900 रुपये महिना सांभाळायला. महिन्यात वाढते ह्याचं 3200. 2000 प्रॉफिट आहे. कसं बी काय कोणी बी हिशोब काय अडाणे मतान करा, कसं ते कॅल्क्युलेशन करू द्या, काय बी करू दे त्यानं, म्हणजे ही तोट्यात जातच नाही. आणि मटणात जर आता सगळ्या जर खालीवर होत्या, मटणात जर याचा चाललेला कमी झाला का कधी नाही अजून तर. असं ही व्यवसाय त्याला. म्हणजे एक जरी सांभाळलं तर त्याला 2000 रुपये महिन्याला हायतच हो. बिशीच चालू झाली त्यानं. 8-9 हजार जरी गुंतवलं, एक कोकरू आणलं ठेवलं, सांभाळत गेला तर महिन्यात त्याला ते 3200 रुपयेचं होतं. 900 रुपये वजा केलं तर मग त्याला 2000 नेट प्रॉफिट आहे. प्रॉफिट काय 4-5 आजारी पडून मरली होती. मोठी झाल्यावर बकरी असल्यामुळे धडकीत 4 मरली होती अशी. त्यांच्या टकरीनं. शेळी पालन आणि मेंढी पालन ह्याच्यामध्ये परवडण्यासारखा व्यवसाय कुठला? शेळीचं कसं आहे, जरा कडू हे जरा हिंडावावं लागतं, त्याला शेंडा लागतो. ही मेंढराच कसं आहे, टाकेल ती काय बी शेजणी खाते. लिक्विड बिक्विड लिव्हर टॉनिक हे दिलं म्हणजे का नाही, औषध थोडी पाक संपवती, काय राखत नाही. 12 लाखाची घेतली होती. 12 लाखाची मेंढर एकदम घेतली होती आणि इकले 23,45,000ला. ही 10 शिल्लक आहे त्यातलीच. म्हणजे साधारण किती प्रॉफिट निघाल तुमचं? 10 लाख रुपये निघाले. 10 लाख निघाले. 10 लाख. ते लहान 4 महिन्याची बकरी आणतोय, नरच फक्त. आणि ते कुर्बानीचा मुसलमान सण असतो त्या टायमिंगला विकतोय. बेंगलोरच गिरायक असतं, आपल्याला जागेला वाटेवर येते. म्हणजे लहान असताना किती रुपये मिळते तुम्हाला ते? लहान असताना 7-8-9 हजारापर्यंत घेतली होती मी टोटल. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आज आपण एका मेंढरांच्या बंदिस्त गोट्यावरती आलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, गोटा जरी बंदिस्त असला तरी मेंढरं ह्या ठिकाणी मोकळी आहेत. ती कशा पद्धतीने आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी कमेंट करत होते की मेंढी पालन संदर्भात थोड्याफार माहिती द्या. तर आपण स्पेशल त्यांच्यासाठी ही मेंढी पालनाचा विषय घेऊन पुढे आलेलो आहे. तर ह्या दादांनी बऱ्यापैकी टोटल 200 ते 250 मेंढर बसण्यासारखं एक शेड आहे मोठं. ते शेड बनवलेलं आहे आणि त्याचं कसं संगोपन करून कशी विक्री होते, कसं प्रॉफिट होते, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती त्यांची घेणार आहोत. तत्पूर्वी जर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोला बाजार देखील कव्हर करत असतो. त्यामध्ये शेळीचा बाजार असेल, मेंढी बाजार असेल, एचएफ गाय बाजार असेल, खिल्लार गाय बाजार, बैल बाजार, म्हैस बाजार, एचएफ कालवडींचा बाजार, सांगोल्यातील सर्व पशूंचे बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी मित्रांनो, घरी बसल्या त्या ठिकाणी बाजार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी आपल्याला कोणकोणती पशु बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगत चला. आपल्या कमेंटनुसार आपण त्या ठिकाणी व्हिडिओ तयार करत जाऊ. मित्रांनो, आपण जास्तीचा वेळ न घालवत आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर मेंढीविषयी जर कोणाला माहिती पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा, त्यामुळे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. तर व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय? बाबासाहेब गणपत ताळ, राहणार एकलासपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ताडसाहेब, आता मला एक सांगा की हा व्यवसाय तुम्हाला सुरुवात कशी केली, कुठून केली आणि ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? हे आमचे ते हे कर्नाटकमध्ये विजापूर जिल्ह्यात रोण्याळ म्हणून गाव आहे, त्यांचा एक प्लांट होता असा. त्यांच्याकडनं हे केलं. त्यांचा मला वाटतं 2008पासून प्लांट चालू आहे. मी करायचं म्हणून ह्या वर्षी केला आहे. मी गेल्या वर्षीपासून चालू केला आहे. आता गेल्या वर्षीपासून तुम्ही म्हणला चालू केले. आता ही शेड बऱ्यापैकी मोठं शेड दिसते. तर ह्या शेडची कशी निर्मिती केली किंवा कोणाकडून केली, किती स्टील गेले, याला किती खर्च आला, ह्याची रचना काय आहे, किती आकारमान आहे, जरा माहिती सांगा. याला आता जरा जादा गेले त्यावेळेस लोखंडात होतं 90 रुपये. बरं का, माझं 9.5-10 लाख रुपये टोटल गेले सगळं शेडला टोटल. ते कामगार काय आमच्यातलीच होती. हे फळ्या तेवढ्या इथल्या तर कर्नाटक इंडीतनं आणले होते. मी निम्म्याच किमतीत मिळले होते मला. फळ्या तकडनं आणले होते आणि इथल्या कामगारांनी बसवून दिले. बरं, ह्यात किती मेंढर बसते, त्याचं साईज काय? ह्याच्यात लहान असलं तर 28-30 बसते. 6 कॉलम आहेत एका कॉलम मध्ये तेवढ्या. लहान. मोठी झाल्यावर 25 बसते. साधारणपणे 150 ते 250 मेंढर. 150 तर बसते ती म्हणजे आरामात. मेंढरांच्या चाऱ्या संदर्भात चाऱ्याचं
वाळला चारा मखवानाची ओल्या मखवानाची कुट्टी असते, वैरणीची कुट्टी असते, पुन्हा मुरघास असते आणि तुरीचं बुसकाट, हरभऱ्याचं बुसकाट चाऱ्याला असते. एका मेंढीला साधारणपणे किती किलो चारा द्यायला पाहिजे? 3 किलो लागतोय चारा. 3 किलो आणि अर्धा किलो खाद्य, 250-250 ग्रॅम 2 टायमाला. 2 टाइम. बरं, ह्या 3 किलो चारा आणि तिचं खाद्य ही रोजचा खर्च किती येतो एका 30 रुपये पर्यंत येते. 30 रुपये खर्च येतो. बरं, आता ह्या मेंढींना सकाळी उठल्यापासून तुम्ही ही मेंढी संध्याकाळीपर्यंत हिचं कसं असतं नियोजन, ह्याची पिल्लांना पाजायचं नियोजन किंवा ह्या मेंढीपासून उत्पन्न कसं मिळतं? पाजाई बरं का, मी एक 10 केली पाजायची, जरा राडा होतोय. मी काय करतोय, लहान 4 महिन्याची बकरी आणतोय, नरच फक्त. आणि ते कुर्बानीचा मुसलमान सण असतो त्या टायमिंगला ते एकतोय. बेंगलोरच गिरायक असतं, आपल्याला जागेला वाटेवर येते. म्हणजे लहान असताना किती रुपये मिळते तुम्हाला ते? लहान असताना 7-8-9 हजारापर्यंत घेतली होती मी. टोटल 12 लाखाची घेतली होती. 12 लाखाची मेंढर एकदम घेतली होती. आणि इकली 23,45,000ला. ही 10 शिल्लक आहे त्यातलीच. म्हणजे साधारण किती प्रॉफिट निघाल तुमचं? 10 लाख रुपये निघाले. 10 लाख निघाले. 10 लाख प्रॉफिट, त्यातनं खर्च आहे 4-5 लाख. 4-1 लाख रुपये खर्च, 5 लाख धरा. 6 महिने सांभाळली. 6 महिन्यात 5 लाख रुपये तरी मिळाले. बरं, ह्या गोट्यासाठी किती लोकांचं श्रमदान होतं? नाही, आम्ही घरचीच असते. काय गाडी एखादा असतील तर असते, पोर बायका दोघांच्या, भाऊ आणि दोघं. बरं. आता अजून एक विचारायचं आहे की मला, शेळी पालन आणि मेंढी पालन ह्याच्यामध्ये परवडण्यासारखा व्यवसाय कुठला आहे? शेळीच कसं आहे, जरा कडू, हे जरा हिंडावावं लागतं, त्याला शेंडा लागतो. ही मेंढराच कसं आहे, टाकील ती काय बी शेजणी खाते. लिक्विड बिक्विड लिव्हर टॉनिक हे दिलं म्हणजे का नाही, औषध थोडी पाक संपवती, काय राखत नाही. आणि त्या दृष्टीने त्यांचं शरीर देखील साथ देते, म्हणजे आजारी बी कमी पडते, एवढं काय नाही वर असल्यामुळे. बरं, आता ही तुम्ही आजारावर सांगितले की आता ह्या गेल्या तुम्ही 2 महिन्यापूर्वी जी मेंढरं विकलीत, ती एकदम इतकी मेंढर होती, त्या ह्याच्यात कुठली मेंढी आजारी पडली किंवा एखादी दगवली, समजा काय अडचण झाली तर ती कसं तुम्ही भरून काढताय? ती ह्यातनं असते ना, ही खरेदी 12 लाखाचीच खरेदी होती ना. त्यातली विक्री झालेली ती झाली होती माझी 23.5 लाखाची. त्यातनं एक 8-10 मरली होती. मरली होती. बरोबर. कशामुळे काय झालं त्यांना? काय 4-5 आजारी पडून मरली होती. मोठी झाल्यावर बकरी असल्यामुळे धडकीत 1-4 मरली होती अशी. त्यांच्या टकरीनं. बरं, आता बरेच शेतकरी सांगतात की तुम्ही आता सांगितलं मला की 5 लाख रुपये मी 1-2 किती महिने तुम्ही सांभाळले? 6 महिन्यात 5 लाख मिळवलं. हे करत असताना आपला व्हिडिओ बघून किंवा एखाद्यानं जरा अशी प्रेरणा घेऊन जर हे व्यवसाय चालू केला तर त्यालाही परवडणार आहे का ती बाबा ही व्यवसाय करा जाऊन त्याचं नुकसान होईल? तुम्हाला काय वाटतं? अहो, कसं आहे माहित आहे का, ह्याला 900 रुपये महिन्याला खर्च येतोय. ह्याचं वाढतंय 4.5 किलो महिन्याला वजन. आमच्या हिशोबाने 150 ग्रॅमनं वाढतंय. तुम्ही हिशोब करा, 4.5 किलोचं पैसे किती झालं? 700 रुपये मटण धरलं तर 7-28 ती 450, म्हणजे 32 रुपयेचं वाढते. आणि ह्याला खर्च होते 900 रुपये महिना सांभाळायला. महिन्यात वाढते ह्याचं 3200. 2000 प्रॉफिट आहे. कसं बी काय, कोणी बी हिशोब काय अडाने मतान करा, कसं ते कॅल्क्युलेशन करू द्या, काय बी करू दे त्यानं. म्हणजे ही तोट्यात जातच नाही. मटणात जर आता सगळ्या जर खालीवर होत्या, मटणात जर चाललेला कमी झाला का कधी? नाही अजून. असं ही व्यवसाय. त्यामुळे ह्या तोट्यात जायचा विषयच नाही. बरं, आता मला अजून एक सांगा की बऱ्यापैकी लोकांचं मत काय की बाबा शेतकऱ्याचं धान्य असेल किंवा शेतकरी पिकवतो ते, समजा ऊस असेल, द्राक्ष असेल, जे काय बागायतदार शेतकरी ह्यांना बऱ्यापैकी असं शेतीला ह्यांच्यात दर मिळत नाही, बाजारभाव कमी येतं, दुधाला दर नाही. तर ज्या शेतकऱ्याला समजा हा व्यवसाय करायचा आहे तर असा व्यवसाय जर कोणी सुरू केला तर ती नक्कीच तुम्ही म्हणला की प्रॉफिट मध्ये आहे. त्याने सुरुवात कशी करावी असं तुम्हाला वाटतं? कारण 10 लाख तर त्याकडे नसणार आहे. तुम्ही जसं शेड उभा केले, काय 5-10 पासून चालू केलं तर चालतंय, खाली केलं तरी चालतंय. आता माझ्याकडे हाय म्हणून माणसाची अपुरे म्हणून ही एवढे हे केले. थोडं थोडं करत गेलं तर त्याला काय अडचण नाही हो. त्याला म्हणजे एक जरी सांभाळलं तर त्याला 2000 रुपये महिन्याला हायतच हो. बिशीच चालू झाली. त्यानं 8-9 हजार जरी गुंतवलं, एक कोकरू आणलं ठेवलं, सांभाळत गेला तर महिन्यात त्याला ते 32 रुपयेचं होतंय. 900 रुपये वजा केलं तर मग त्याला 2000 नेट प्रॉफिट आहे. प्रॉफिट चालू आहे. शेतकरी मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीने ह्यांनी एक सूत्र सांगितलंय की मेंढी पालनातलं जर एक पिल्लू साधारणपणे 5 ते 6 हजाराला तुम्ही आणलं तर त्या महिन्यापासून त्याला 6 महिने जर तुम्ही सांभाळलं तर महिन्याला 2000 रुपये ती तुम्हाला बिशीच देत आहे. त्या ठिकाणी पिगमी गोळा केल्यासारखं काम आहे याचं. तर तुम्ही 10-12 मेंढर सुद्धा घेऊन व्यवसाय चालू करू शकता. तर अजून एक सांगायचं की तुम्हाला ह्या मेंढरांसाठी
चारा निर्मितीसाठी तुम्हाला काय सोर्स आहे बाबा, किती शेती आहे काय? शेती आमची 10 एकर आहे, त्यातनं 1-2 एकर द्राक्ष आहे, 1 एकर तर ह्याला गेले, म्हणजे 7 एकरच आहे वैरणला. तर कसं आहे इथनं आम्हाला टनावर बी चारा मिळतोय. बरं. हां हां, पुन्हा मुरघास बी करतोय, मुरघासाची गाठी बेल बांधायची मशीन बी घेतली आता. त्यामुळं मुरघास असते 50% वाला चारा 50%, वाळलं काय 50 सीझनला मिळतं वाळलं. ही परिसरातला वल्ला चारा तुमचाच आहे? हां, आपला जाईल. चला, किती एकर आहे? इथं 6 एकर आहे आणि वर 4 एकर आहे क्षेत्र. मग सगळं चाऱ्यासाठीच ठेवलंय? आणि 2 एकर द्राक्षे आणि 1 एकर ही पडाकच आहे. म्हणजे जनावर गोठ्यांसाठी वगैरे 1 एकरवर गेले. हां, एकर. बरं. आता बऱ्याच शेतकरी किंवा त्या ठिकाणी पशुपालक काय करतायत की बाबा गाई सांभाळतात किंवा मेंढरं सांभाळतात, शेळ्या सांभाळतात. हे करत असताना निघालेल्या प्रॉफिटमध्ये त्यांचं काय ते स्वप्न असते, बाबा मी गाडी घेईन, मी घर बांधेन, दुसरं काय ते करेल. ही गोट्याचं तुमच्या डोक्यात कोणी गाठले? डोक्याचं म्हणजे त्यांनाच ही झाल्याशिवाय तर आपणाला तर कशाने सुख आहे, असं आहे ना. प्रॉफिटमध्ये बी आपण येणार जाईल, ती गोट्यामुळं तर येणार आहे प्रॉफिट. म्हणजे गुंतवणूक केलेली कधी वाया जातच नाही ना. बरं, आता अजून एक सांगा की मला, सुरुवातीला तुम्ही ती साधारण किती 140 विकली म्हणला काय? 140 आणली तेव्हा त्यांचं वय काय होतं आणि विकताना वय काय होतं? 4 महिन्याची होती ना, 10-12 महिन्याची झाली होती. 10-11 महिने झाली. बरं, मग आता कधी भरणार आहे माल तुम्ही? आता ती फळी झाल्यावर भरणार माल. बरं, आता सध्या किती आहे? सध्या ही 10 आहे, ही प्युअर माटगाळ जाती देऊ. त्यातली बी 4 मागितलीत 50,000 आता. बरं, एक 50,000? एक 50,000 मागितली. बरं बरं. 3 मेंढ्या गाबायच्या आणि ही मोठा बकरा, अशा 2 लाखाला 4 मागितली. ती पण आपण ब्रीडसाठी ठेवली. म्हणजे त्यांच्यापासून पैदास निर्माण करून चांगली जाते, जरा मार्केट आहे याला. माडगाळ जाते. बरं, आता मी बऱ्यापैकी बघितलं की जी काय ह्या मेंढ्यांचं गोठं पण आपण बघितलं ह्याच्या आधी बऱ्यापैकी ग्राउंडलाच होतं. तुम्ही आता ही जमिनीपासून साधारणपणे 5-7 फूट वर आहे, ही काय भानगड आहे नेमकी? हे जी साथी जर रोग आजार व्हायरल इन्फेक्शन ही जी आहे ते हवेतनंच होतं. ही वर असल्यामुळं खालनं जरी साईडनं कोणाची जनावर ही काय गेली साथीची आजाराची तर वर येऊ शकत नाही. ते आजार व्हायरल ते खाल्ल्याखालीच राहते. पुन्हा दुसरा एक गोचिड, पिसा, वाघ ती बी काय होत नाही त्या. तिसरा आहे उन्हाळ्याचं ही खालनं बी हवा लागते मेंढराशीला आणि वरनं बी सिमेंट पत्रा असल्यामुळे गार राहते. ही मोकळी सगळी हवा. गरम म्हणजे आपणाला खाली त्या पत्र्यात आणि ह्या पत्र्यात एक 5 पॉईंटचा टेम्परेचरला फरक वाटतो. हां, अधिक जनताच तर विशेष येत नाही. खाली जमिनी संग संपर्क असला माती हे आणि मोतारी कसली राहायचा विषयच नाही. सांगितलं सगळी मोतारी खाली जाते. कोबा जरी केला, खाली परशी जरी केली तर ते आता हिथं जर कुकुर मुतलं तर त्याचा लोंढा त्या 3 बसलेली उठवते. बरोबर, ती हाणून करते, त्याचे डिस्टर्ब झाल्यासारखंच होते ना. इथं तसा काय विषय नाही, हिथं मुतलं तर हिथूनच खाली जाणार आहे. त्याच्यामुळे ती एक म्हणजे लई हे वास घाण ही काय विषयच नाही. आणि अधिक पुन्हा कायमस्वरूपी लेंडीन मूत्र मिक्स होते शेतीला, त्याचा बी लई फायदा आहे. हे तुम्ही किती दिवसात खत काढताय? वर्षातनं एकदा तिला टिकला काढायचा खत. खाली ट्रॅक्टर बसतोय बारक डम्पिंग. बरोबर, म्हणजे खाली ट्रॅक्टरनं काढतोय. पुढल्या फळीने नाही, पुढल्या फळी नाही, माणसानं भरून टॉली भरून. बर, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी अतिशय डोक्याचा वापर करून हा व्यवसाय चालू केलेला आहे. साधारणपणे 6 ते 7 महिन्यातच एक 50 म्हणजे 5 लाख रुपये त्यांनी ह्या ठिकाणी प्युअर त्या ठिकाणी नफा काढलेला आहे. तर मेंढी पालन जर कोणाला करायचं असेल तर नक्कीच या पद्धतीनं आपण करू शकताय. तर जिवंत उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर जर कोणाला करायचं असेल तर नक्कीच ह्यांचा आपण नंबर देणार आहे, यांना संपर्क साधून तुम्ही करू शकताय. आणि कुठलाही व्यवसाय छोटा नसतो मित्रांनो, जर आपण व्यवस्थित केला तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला प्रॉफिट मिळत असतं. आता काका मला अजून एक सांगा की बऱ्यापैकी आता मी बघतो इथं तर लाकूड आहे खाली ह्याच्यामध्ये, तर ही लाकडाच काय वैशिष्ट्य आहे? ह्याच्यामध्ये स्टील किंवा अशी प्लेट बीट का टाकली नाही याला? स्टील असतं, प्लेट असतं, घसरली असती, गंजलं असतं, त्यांना लागलं असतं. ही फळी कसं आहे, खालनं गरम बी होत नाही, थंडीच असलं तर गार बी पडत नाही, उबच देणार ती तुम्हाला. आणि त्याला काय वय मर्यादा नाही. फायबर असलं तर 5 वर्ष 10 वर्ष टिकणार. ह्याला काय वय मर्यादा असं काही विषयच नाही. त्यासाठी लाकूड वापरलं आणि बाबळीचं लाकूड वापरले. 1.5 इंच जाडीचं घसरायचं ही लाकूड असल्यामुळे बी काही विषय येत नाही. ही तुम्हाला कुठे मिळाले लाकूड? हे आता काय पंढरपूरला मिळते बरं का. आम्ही ते इंडीवरून आणलो, मोठे त्यात स्वामीला इंडीवरून आणलो होतं. आणि ही गोटा तुम्ही कुठं बघितलं होता ह्याच्या आधी? तिकडे कर्नाटकमध्ये पाहुण्याचा होता.
पाहुण्याचा होता हा काय विजापूरच्या पलीकडं. बरं आता मला अजून एक सांगा की ह्या जे आता मेंढ्या आहेत, तुम्ही सांगितलं की मध्ये थोड्याफार काय दगावल्या, काय झाली अडचण किंवा काय ते धडक दिली म्हणला तुम्ही, ह्यांना ती जंतच निर्मूलन असतं बघा, जंत पाजलं का त्या ठिकाणी तेवढा काळ त्या मेंढीचं ही होते खाण्याचं असेल, ही कसं असतंय नेमकं? ती 3 महिन्याला डोस असते, ती एटीव ह्याच्या लसीकरण बी असते BFMD ही ती बी करावं लागते त्याचं आणल्या करून घ्यायचे. ह्याला खर्च किती येतो त्याला? ती काय 2 रुपये 3 रुपये लस असते होय. एका मेंढी. सरकारीमध्ये करून जाते डॉक्टर, मी सरकारी डॉक्टर तिथं सरकारी बोलवा डॉक्टरलाच बोलावायचं आणि करून घ्यायचे प्रत्येक मेंढीला. आणि असं करायचं म्हणलं तर किती खर्च येतोय? असं बी काय 5-10 रुपयेच खर्च येतो, असा काय लय खर्च नाही येत त्याला. लसीकरणाला लय खर्च येत नाही. जनता ही कंपनी औषध तरी ती प्रत्येक मिनिटला 5 रुपये 10 रुपये खर्च येते. 5 ते 10 रुपये. हे किती महिन्यातनं देताय? जंत निर्मूलन 3 महिन्याला. आणि हे 3-4 लसी आहे, ती एटीव आहे, PPR आहे, FMD आहे, हे 3-4 लसी द्यायची लागते. काय बरं समजा आता बंदिस्त जर गोटा खाली केला सुरुवातीला जर एखाद्या शेतकऱ्यानं, तर त्याला हे सगळं जुळण्यासारखं आहे का गणित? ना जुळाय काय झालं, त्याला सांभाळणारा ध्यान देणारा असला म्हणजे काय अडचण नाही. तुम्ही आता डायरेक्ट शेड मध्ये केलंय का सुरुवातीला कसं? नाही डायरेक्ट शेडमध्येच केली. ह्याच्या आधी मेंढर नव्हती तुमच्या? मेंढर काय नव्हती. शेळ्या शेळ्या 1-2-4 होती आपली, ती आहे ती पलीकडे उस्मानाबाद. उस्मानाबाद ती कुठून आणल्या होत्या? ती घरचीच होती म्हणजे. मग आता तुम्ही हे दोन्ही बी बऱ्यापैकी व्यवसाय केला, यातनं प्रॉफिटेबल मेंढी का शेळी? मेंढी जण शेळी तर वजनाच्या वाढीत मेंढी ऐकतच नाही हो. 3 किलो सुद्धा वाढत नाही शेळीच बोकाड. 4.5 किलो वाढते महिन्याला. महिन्याला. बर बर बर. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकताय त्या ठिकाणी मेंढी पालन ही शेळी पालनापेक्षाही त्या ठिकाणी परवडण्यासारखं आहे शेतकऱ्यांना. तर या दादांनी संपूर्णपणे बंदिस्त गोटा केलेला आहे. खाली लाकडी फळ्या टाकले, त्या अतिशय वर्ण सिमेंटचे पत्रे, उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूचा अभ्यास करून अतिशय चांगली माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तर जर कोणाला हा व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच आपण देखील यात उतरून हा व्यवसाय करू शकताय. मेंढी पालनाचा एक विशेष सांगायचं म्हणजे ती मेंढी साधारणपणे एका महिन्यामध्ये 4 ते 4.5 किलो तिचं वजन वाढतं, आपल्या सांभाळण्यावर राहतं. आणि मेंढीचं कसं असतं की 2,000 रुपये प्रत्येक महिन्याला प्रॉफिट असं ह्यांनी सांगितलेलं आणि सध्या घेतायत तेवढं. त्यांनी ते करून दाखवले म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तर कोणाला हा व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच करू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. मित्रांनो, आपण असेच वेगवेगळ्या पशूंच्या गोट्यावरती जाऊन मुलाखतीचे कार्यक्रम घेत असतो. आपलाही त्या ठिकाणी जर व्हिडिओ घ्यायचा असेल तर माझा नंबर आहे 91 30 81 48 22. या नंबरवरती संपर्क साधा, म्हणजे आपल्या गोट्यावरती येऊन संपूर्ण आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. तसेच जर कोणाची जाहिरात करायची असेल तर देखील संपर्क साधू शकताय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू, पुढील व्हिडिओसाठी जाऊ. धन्यवाद.